विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन। आज वर्षावसाच्या निमित्ताने आपल्याकडे आलेले प्रमुख अतिथी पूजनीय भंते यश संघरक्षितजी त्या संघमित्र, त्याचबरोबर वर्षावसाच्या निमित्ताने आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी वाचन, पठण आणि मनन सातत्याने 3 महिने करत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांना बौद्ध महासभेच्या वतीने धन्यवाद। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करून तुम्हाला अतिशय सुंदर असं फोडून सांगण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी रेखाताई ढगे तुम्हाला यावर्षी लाभलेले आहेत आणि आपणही त्याचा पूर्ण असा आस्वाद घेत आहात, कारण एवढ्या बहुसंख्येने कुठल्याही महिला मंडळाकडे एवढी संख्या नाही आणि त्याबद्दल मी आमच्या रेखाताईचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। दुसरी गोष्ट, त्यांनी या ठिकाणी आपणाला अतिशय व्यवस्थित अशी शिस्त शिकवण्याचं काम केलेलं आहे आणि बौद्ध धम्मामध्ये शिस्त म्हणजे विनय, या विनयावर एक मोठा असा ग्रंथ त्रिपिटकातला एक भाग आपल्यासाठी बुद्धाने दिलेला आहे आणि हे शिस्त म्हणजे विनय आहे आणि या विनयाचं पालन आपण अतिशय काटेकोरपणे करत आहात, त्याबद्दल ताईंना आणि तुम्हा दोघांनाही धन्यवाद देतो। आणि मित्रहो, भगिनींनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातले एक एक विषय घेऊन बोधाचार्य प्रत्येक महिला मंडळाकडे वर्षावसाच्या ठिकाणी जाऊन आपला आपला विषय मांडत असतं। आपल्याकडे कोणी आलं नाही मला माहीत नाही, मी माझा एक विषय आज घेऊन आलेलो आहे। अनेक विषय बौद्ध धम्मातले, बुद्ध आणि त्यांच्या धम्मातले सगळे विषय आम्ही तुम्हाला गेल्या 50 वर्षापासून शिकवत आहोत। आज नाही, इथं बसायला जागा नव्हती, अशा अवस्थेपासून या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहात। बुद्ध आणि त्यांचा धम्म यातल्याच विषयापैकी बौद्ध धम्म हा इतर जाती, धर्म, पंथ आणि इतर असणारं साहित्य त्यापेक्षा अतिशय आगळा आणि वेगळा आहे असं आपण नेहमी म्हणतो। बौद्ध धम्म आमचा अतिशय आगळा आणि वेगळा आहे, इतरांच्यापेक्षा वेगळा आहे असं आम्ही सातत्यानं म्हणतो। मग त्याचे कारणं काय आहेत आणि ते कारणं सांगण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहोत।